जिल्ह्यातील पाचवडमध्ये एसटी बसने अचानक पेट घेतला। या संपूर्ण बसला आग लागली होती। धक्कादायक म्हणजे दुचाकीवरील व्यक्तीही जळून खाक झाली आहे। पलूस डेपोची ही बस पुण्यावरून कोल्हापूरच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला आहे। बसमधील प्रवाशांबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही। बसने पेट घेतल्यानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती। तर घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्यातील भुईज हद्दीत एसटीची दुचाकीला भीषण धडक बसली। त्र्यंबकेश्वरहून पलूसकडे जात असताना ही दुर्घटना घडली। ही धडक इतकी भीषण होती की बस आणि दुचाकीनेही पेट घेतला। मात्र एसटीतील सर्व प्रवासी तात्काळ खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळला आहे। दुचाकी चालक बस खाली अडकल्याने त्याचा होरपळून मृत्यू झाला। दरम्यान अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। त्यानंतर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले। तर भुईज पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते। त्र्यंबकेश्वरहून पलूसकडे जाणाऱ्या या बसमध्ये अनेक प्रवासी होते। बसची दुचाकीला धडक बसली आणि प्रवाशांची एकच तारांबळ उडाली। काही क्षणासाठी काय करायचं सुचत नव्हतं। त्यात बसने अचानक पेट घेतला, त्यामुळे मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती। मात्र प्रवाशांनी आणि बस चालकांनी प्रसंगावधान राखत बसमधून वेळीच बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला। तर बस आणि दुचाकीची जबर धडक बसली होती। मात्र यावेळी दुचाकीस्वार बस खाली अडकून पडला। कुणी मदतीला धावून येणार त्याआधीच बस आणि दुचाकीने पेट घेतला। दुचाकीस्वाराला बाहेरही पडता आलं नाही आणि क्षणार्धात दुचाकी आणि दुचाकीस्वार जळून खाक झाले। यामुळे या घटनेने सर्व ठिकाणी हळहळ व्यक्त केली जाते।